माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राऊत कुटुंबानं गोमूत्र प्यायला दिलं तसंच डोक्यावरील केस कापले असा आरोप त्यांच्या सून गिरिजा राऊत यांनी केलाय। या संदर्भात फिरोज बाबा आणि काझी बाबा विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोंदू बाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव शिलेदार आणि माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचं कुटुंबीय सध्या चांगलंच अडचणीत सापडले। राऊतांसह त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात सून गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। राऊत कुटुंबाने मानसिक आणि शारीरिक छळ केला, इतकंच नव्हे तर घरामध्ये बळजबरीने गोमूत्र प्यायला दिलं गेलं असा धक्कादायक आरोप सून गिरिजा राऊत यांनी केलाय। याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने माझ्या डोक्यावरील केस उपटले असा आरोपही गिरिजा यांनी तक्रार देताना केलाय। पती गीतेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, त्याचं खापर माझ्यावर फोडण्यासाठी छळ केल्याचा आरोप गिरिजा यांनी केलाय। या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणामध्ये राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा नावाच्या 2 व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोपही गिरिजा यांनी केलाय। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। कच्चं गोमूत्र, अगरबत्तीची उधी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। मुझे इतना भी लिबर्टी नहीं था कि ड्यूरिंग माय मेंस्ट्रुअल साइकिल he used to enter the washroom and check. I can say in everything उन्होंने मुझे बहुत तंग किया है, बॉडी शेमिंग किया है। जैसे मैंने जब भी स्वामी समर्थ का भक्ति शुरू किया तो मेरे हस्बैंड का मुझे हर बार ये टॉन्ट था कि हा नवीन देव पकडलायस तर किती दिवस हा देव तुझ्या पाठीशी उभा राहतोय ते मला बघायचंय। कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही। दरम्यान गिरिजा राऊतांचे सर्व आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावले आहेत। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाहीयेत। मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत। म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले डीवीच्या नोटीस मध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला, त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे। 7 वर्ष तिथे होते, माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते। आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याची तक्रार ते 2026 मध्ये करतायत। पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि कुठलीच तक्रार केली नव्हती, या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदली। दुसरीकडे गिरिजा राऊत यांनी विनायक राऊतांवर पैशांवरूनही गंभीर आरोप केलेत। त्यावरून त्यांच्या वकिलांनी विनायक राऊतांविरोधात मनी लॉन्ड्रिंगची तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलंय। जवळजवळ 17-18 लाख त्यांनी घरी मनी काउंटिंग मशीन असूनही माझी तब्येत बरी नसताना त्यांनी मला ती कॅश हाताने मोजायला लावलेली आहे। त्यांच्या इन्कमच्या संदर्भामध्ये आणि जे कॅश फ्लो येत होता त्यांच्याकडे त्यांच्या सांगण्यावरून त्या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत। ईडीकडे पण आम्ही तक्रार करणार आहोत।